स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून भाजपच्या माजी सभागृह नेत्यांसह 6 नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे। दरम्यान आज अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिला। गेल्या 19 वर्षांपासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावला आहे। दरम्यान ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। अखेर आज सायंकाळी अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला। अर्जाबरोबरच त्यांनी कार्य अहवाल दिला आहे। यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, अनिल चव्हाण, श्रीनिवास पुरुड, अशोक बिराजदार उपस्थित होते। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच प्रशासकीय पातळीवर कामाचा प्रचंड मोठा अनुभव असलेला नवा चेहरा म्हणून सर्वपरिचित झालेले अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी यासाठी माजी नगरसेवकांनी पाठिंब्याचे शिफारस पत्र दिले आहे। या शिफारस पत्रासह अहवालासोबत अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष काळे यांच्याकडे इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दिला आहे। अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी रीतसर अर्ज माझ्याकडे दिला आहे। शिफारशीही जोडल्या आहेत। त्यांचा अर्ज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ बोर्डाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पत्रकारांना दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।